Today we will see what is the electronic ballast. First of all we will see the advantages. ठीक आहे, पहिल्यांदा ॲडव्हान्टेजेस बघून घेऊ. मग हळू त्याचं वर्किंग प्रिन्सिपल बघू. ठीक आहे, आता आपण इलेक्ट्रॉनिक बलास्ट का वापरतो. जर तुम्ही फर्स्ट जर बघितलं तर बघा, लो पॉवर कन्झम्पशन. पॉवर कन्झ्युम जे करतं म्हणजे त्याला पॉवर जी लागते ती कमी लागते, म्हणजे कमी वॅटेज लागतं त्याला. आता बघा, आपले तुम्ही LED बल्ब बघितलं ते खूप कमी वॅटेजमध्ये वर्क करतात, त्यामुळे तिथं काय झालं, पॉवर कन्झम्पशन. सेकंड आहे बलास्ट लॉसेस लेस, लो बलास्ट लॉसेस. खूप बलास्ट लॉसेसमध्ये खूप कमी लॉसेस होता. त्याच्यानंतर थर्ड वन काय आहे, हाय पॉवर फॅक्टर. त्याचं पॉवर फॅक्टर काय आहे, हाय आहे. त्याच्यानंतर फोर्थ वन काय आहे, फ्लिकर लेस लाईट. म्हणजे जे फ्लिकरिंग होते लाईटची, कधी कधी असं बंद चालू होते, त्यानंतर फ्लिकरिंग ती काय होती, कमी जास्त जी होती ती लेस होती. त्याच्यानंतर हाय लुमेन्स. ठीक आहे, लुमिनन्स जे भेटते तुम्हाला, जी लाईट जी भेटते ते हाय भेटते. त्याच्यानंतर लाईट ऑफ वेट, त्याच्यामध्ये वेट काय आहे, खूप कमी आहे त्याचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघू, सेवन्थ वन आहे लो मेंटेनन्स पण खूप कमी. बघा, त्याचं आपल्याला जास्त काय मेंटेनन्स करावं लागत नाही. त्याच्यानंतर नॉईजलेस ऑपरेशन जे होतं त्याचं, म्हणजे जे वर्किंग होते ते नॉईजलेस, जास्त काय आवाज येत नाही. त्याच्यानंतर 9th वन आहे पॉसिबिलिटी ऑफ डिमिंग. ठीक आहे, त्याच्यात काय आहे, पॉसिबिलिटी ऑफ डिमिंग आहे, ते पण त्याच्यामध्ये काय होतं, कमी असं डिम होत नाही त्याच्यामध्ये, त्याची पॉसिबिलिटी काही जास्त नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नो फायर हजार्ड्स, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त फायर वगैरे कॅच करण्याचं काय पॉसिबिलिटी नाही आहे. 11 लो टेम्परेचर राईज किती लो, म्हणजे जास्त पण त्याच्यात असं उष्णता तयार होत नाही, किंवा लॅम्पमध्ये काही जास्त गॅसेस वगैरे नाही, म्हणून त्यामुळे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार नाही. इझी टू इरेक्ट वायरिंग सर्किट म्हणजे त्याचं इझी सगळे वायरिंग सर्किट त्याच्यामध्ये. ओके, आता हे सगळं झालं ॲडव्हान्टेजेस. आता त्याच्यात आपण बघू की ॲक्च्युली सर्किट वर्क कसं होतं. आता बघा याच्यामध्ये, ॲक्च्युली एक मिनटं, आपण 9 पॉईंट बघितला, पॉसिबिलिटी ऑफ डिमिंग. म्हणजे याच्यात त्यांना काय म्हणायचं आहे, आपली लाईट जी डीम होते, म्हणजे त्याच्यात पॉसिबल जरी झालं, ते डीम जरी झालं तरी ते वर्क करणार आहे. ठीक आहे, त्याच्यात जर डीम जरी झालं तर असं नाही की बाकी तुम्ही बघा त्याला तेवढं व्होल्टेज तेवढं लागतंच, हे थोडंसं व्होल्टेज कमी भेटलं तर ते पॉसिबिलिटी ऑफ डिमिंग होतं, पण मग तुमची लाईट चालू असते, डायरेक्ट बंद पडत. ओके, त्यांना ते सांगायचं त्याच्यामध्ये. आता आपण काय करू, याच्यात इथं वर्किंग प्रिन्सिपल आधी काय ते बघू. बघा, आता हे सर्किट दिसतंय, पण आधी मी तुम्हाला त्याचं कसं काम करतं ते काय बघून घेऊ आपण. आता बघा याच्यामध्ये काय होतं, मी इथं सांगतो तुम्हाला. बघा, जेव्हा आता इथं आपण काय केलं, याला सप्लाय दिला, म्हणजे मी आता इथं 2 फेज आणि न्यूट्रल काढलं. सपोज इथं फेज आणि न्यूट्रल काढलेलं आहे मी. ओके, आता याला आपण सप्लाय दिला. तर सप्लाय दिल्यानंतर आपण काय करतो, याला पहिला AC सप्लाय दिला. ठीक आहे, इथं मी AC सप्लाय झाला आहे, याला दिला मी AC सप्लाय. आता याचं काम काय, पुढं हा AC टू DC करतो. ठीक आहे, हा DC सप्लाय. पण ॲक्च्युली आपल्याला हा पूर्ण DC भेटत नाही, आपल्याला काय करतो, हा पल्सेटिंग, असं पल्सेटिंग थोडं असं भेटतो. हा पूर्ण AC वेळ तिथं थोडंसं पल्सेटिंग भेटते, या वेव अशी वरती असेल. ठीक आहे, तर मग याला आपण काय करायचं, प्युअर DC करायचं. प्युअर DCसाठी काय करायचं, मग आपल्याला सर्किट यूज करावं लागतं. सर्किट तुम्ही कॅपॅसिटर वगैरे याच्यात यूज करू शकता. ठीक आहे, आणि DC कशाने करतो, मग आपण त्याच्यात ब्रिज रेक्टिफायर वापरलेले. आता हे DC झाल्यानंतर आता आपल्याला इथं DC भेटली, तर मग आपण काय करतो, DC भेटल्यानंतर परत त्याचं AC करतो. पण ते AC कसं करणार, आपण त्याच्यात खूप हाय व्होल्टेज प्रोड्यूस करणार, जास्त हाय फ्रिक्वेन्सीचं त्याच्यात व्होल्टेज प्रोड्यूस करणार. आणि कारण की त्याला कसं आहे, लॅम्प डिस्चार्ज व्हायला आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी हाय व्होल्टेज लागतं. मग आपण त्याला काय करणार, हाय फ्रिक्वेन्सी हाय व्होल्टेजमध्ये प्रोड्यूस केल्यानंतर ते लॅम्पला देणार. मग ते लॅम्प काय होणार, लॅम्प त्याच्यामुळे जे गॅसेस आहे, ठीक आहे, ते डिस्चार्ज करायला स्टार्ट करणार. तर हे त्याचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आहे. आता बघू, इथं बघा सर्किटमध्ये काय काय दिलेलं आहे. आता बघा, इथं फर्स्ट इथं सप्लाय दिला फेज, आणि इथं काय केला, न्यूट्रल दिला. ओके, आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, लो पास फिल्टर यूज केलेलं आहे. इथं दिसतंय लो पास फिल्टर. आता लो पास फिल्टर म्हणजे काय, आता बघा इथं तुम्ही सप्लाय दिल्यानंतर आता याच्यात फिल्टर म्हणजे आपण काय केलं, आता इथं AC टू DC करायचं आपल्याला. पण इथं यांनी लो पास फिल्टर म्हणजे काय केलेलं आहे, लो पास फिल्टरमध्ये जे बाहेरचे रेडिओ फ्रिक्वेन्सीज आहे त्याचे फ्रिक्वेन्सी कट करता, आपल्याला जे फ्रिक्वेन्सी पाहिजे तेच फ्रिक्वेन्सी बघता याच्यात काम करणार. बाकीचे आपल्याला जे गरज नाही त्या फ्रिक्वेन्सीचे ते निघून जातील. आपल्याला AC पाहिजे तर ACच भेटेल. ते दिल्यानंतर बघा, आता इथं ब्रिज रेक्टिफायर आहे. ब्रिज रेक्टिफायरचं काय, इट कन्वर्ट्स AC सप्लाय टू DC सप्लाय, AC टू DC केला. त्याच्यानंतर परत पुढे आले. नंतर इथं काय केलेलं आहे, आता बफर कॅपॅसिटरचं काम काय, इथं आता
की ते आता सपोज हे प्रायमरी सर्किट आहे, इथलं हे काय प्रायमरी, हे सेकंडरी, याच्यामध्ये काय करता हे एक डिस्टन्स प्रोड्यूस करतं. मग त्याच्यामध्ये गॅप असतो असं समजा तुम्ही, कारण की ते सर्किटला काय करतं सेपरेट करतं आणि सेपरेट केल्यानंतर त्याच्यात जे हाय जर समजा वेव्ह वगैरे प्रोड्यूस झाली आउटर वेव्ह, तर त्याच्यासाठून त्याच्यापासून हे काय करतं सेफ ठेवतं. त्यासाठी आपण काय केलं बफर कॅपॅसिटर वापरले. त्याच्यानंतर जे S1 S2 आहे हे कशासाठी वापरले आपण, हे शॉर्ट सर्किट जर झालं किंवा ओव्हर व्होल्टेज झालं तर त्यासाठी आपण हे यूज करतो. बाकी काही नाही, कॅपॅसिटर आणि हे इंडक्टन्स झाले, हे कॅपॅसिटर आणि इंडक्टन्स जे इथं यूज केलेले आहे ते कशासाठी लॅम्प स्टॅबिलिटी, म्हणजे याच्यासाठी काय केलं आपण इथं लॅम्प स्टॅबिलिटी म्हटलं म्हणजे आपल्याला काय करायचं इथं हाय व्होल्टेज, इथं हाय पॉवर फॅक्टर ऑसिलेटर म्हणजे पण काय असतं की आपल्याला आता इथं हाय व्होल्टेज हाय फ्रिक्वेन्सी तयार करायची, त्यासाठी आपण इथं पॉवर ऑसिलेटर यूज केलेले आहे, हाय फ्रिक्वेन्सी पॉवर ऑसिलेटर. तर त्याची हेल्प इथं इंडक्टन्स आणि कॅपॅसिटर केलं. इथं इंडक्टन्स कॅपॅसिटर एक फिल्टरचं पण काम करतं. ठीक आहे, जे बाहेरचे ऑडिबल नॉईज वगैरे फ्रिक्वेन्सी असेल तर ते कमी करण्यासाठी. आणि बाकी आपल्याला आता इथं इंडक्टन्सचं कामही पण पडतं की आपण त्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी आपल्याला तयार करायची, त्यावेळेस आपण ते यूज करणार आहे. आता आपण काय केलं याच्यात जनरली वर्किंग प्रिन्सिपल बघून घेतलं. आता बघू पुढं काय इथं काय त्यांनी सांगितलेलं ते बघू. आता बघा इथं पहिलं फर्स्ट वन काय मेन फिल्टर. ओके, फर्स्ट पॉईंट आहे मेन फिल्टर. इथं मेन फिल्टर त्याच्यात काय दिलं आहे, द हाय फ्रिक्वेन्सी फिल्टर प्रिव्हेंट द रिएक्शन ऑफ इंटरले जनरेटर हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन ऑन द मेन्स. ठीक आहे, ॲज ए रेडिओ तेच आपण जे म्हटलो रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, तर ते रेडिओ फ्रिक्वेन्सी कमी करण्यासाठी आपण काय केलेलं मेन फिल्टर वापरलं. मी ते तुम्हाला सांगितलं. आता मेन रेक्टिफायरचं काम काय AC टू DC. द ब्रिज रेक्टिफायर कन्वर्ट मेन्स AC टू पल्सेटिंग DC. त्याच्यानंतर ओव्हर व्होल्टेज लिमिटर, जे आपण बफर कॅपॅसिटर पाहिलं ते ओव्हर व्होल्टेज काय करतं लिमिट, म्हणजे जे काही त्याच्यात जर प्रॉब्लेम्स आले म्हणजे हाय वेव्ह तयार झाली तर ते लिमिट करण्यासाठी आपण हे वापरतो. पण यांनी काय म्हटलं इथं द ओव्हर व्होल्टेज टू लिमिटर डॅम्स द पीक व्होल्टेज, तेच पीक व्होल्टेज कमी करण्यासाठी अँड प्रोटेक्ट द इलेक्ट्रॉन्स सर्किट फ्रॉम मेन सर्जेस. ते मेन सर्जेस वगैरे जे प्रोड्यूस होतं त्याला कमी करण्यासाठी आपण तेच बफर सर्किट वापरलेलं आहे. स्टेप अप कन्व्हर्टर्स म्हणजे काय, याचा याच्यात पॉवर फॅक्टर ऑसिलेटर, म्हणजे याच्यात काय करायचं पॉवर फॅक्टर ऑसिलेटरमध्ये की हाय व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला प्रोड्यूस करायचं. स्टेप अप कन्व्हर्टर काय बघा इथं, दिस इज अन हार्मोनिक फिल्टर विच रिड्यूसेस द हार्मोनिक कंटेंट्स ऑफ द इनपुट करंट टू द प्रिस्क्राइब्ड लिमिट अँड हेन्स प्रोटेक्ट द लॅम्प फ्रॉम द व्होल्टेज फ्लक्च्युएशन ऑफ द मेन इनपुट. कन्व्हर्टर केलं यांनी, कन्वर्ट केलं म्हणजे काय केलं यांनी, आता फिल्टर आहे हार्मोनिक फिल्टर आहे ते फिल्ट्रेशन करून घेतलं. त्यामध्ये जे वेव्ज असतील ते आपण फिल्टर केले आणि फिल्टरनंतर काय झालं की लॅम्प आउटपुट फॉर द व्होल्टेज फ्लक्च्युएशन. ठीक आहे, जे फ्लक्च्युएशन वगैरे होतं ते कमी करण्यासाठी आपण काय केलं स्टेप अप कन्व्हर्टर लावलं. त्याच्यानंतर स्मूथिंग कॅपॅसिटर, द कॅपॅसिटर स्मूथ पल्सेटिंग DC अँड सप्रेस ल्युमिनस फ्लक्स मॉड्युलेशन. त्याच्यामध्ये जे DCमध्ये जर काही हार्मोनिक्स प्रेझेंट असतील, वेव्ज बरोबर नसेल, जे मी काढून दाखवले, तर त्याला काय करतं स्मूथ पल्सेटिंग DC करून टाकतं त्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर हाफ ब्रिज, द कंट्रोल इन्व्हर्टर जनरेट्स हाय फ्रिक्वेन्सी AC व्होल्टेज 20 to 50 kHz फ्रॉम द स्मूथ अँड DC व्होल्टेज. त्याच्यामध्ये काय भेटतं आपल्याला आता हाय फ्रिक्वेन्सी AC व्होल्टेज इथं कन्वर्ट होतं, कंट्रोल करतात ते. ठीक आहे, कंट्रोल इन्व्हर्टर म्हणजे इन्व्हर्ट करतं परत हा ब्रिजमधनं. ठीक आहे, त्याच्यात आपलं स्मूथ अँड DC वगैरे भेटतं, म्हणजे ब्रिज म्हणजे तेच AC टू DC करतं, म्हणजे सगळं स्मूथ आहे. त्याच्यामध्ये याच्यात दोन त्यांनी पॅरामीटर डबल दिलेले आहे. ठीक आहे, ब्रिज आता दोनदा झालेलं आहे. त्याच्यात ब्रिजचं काम काय AC टू DC. त्याच्यानंतर फक्त याच्यामध्ये काय केलं यांनी कन्वर्ट कसं केलं, ते म्हणजे कंट्रोल इन्व्हर्टर जनरेट्स हाय फ्रिक्वेन्सी AC व्होल्टेज, म्हणजे ते 20 to 50 आहे फ्रॉम स्मूथ अँड DC व्होल्टेज. आता त्यांनी हा ब्रिज म्हटलं तिथून त्यांनी कन्वर्ट केलं असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याचं स्टार्ट स्टॉप स्विच. आता स्टार्ट स्टॉप स्विच मी तुम्हाला ते दाखवलं, ते कशासाठी ते ओव्हर व्होल्टेज आणि शॉर्ट सर्किट. इथे दिलं असेल द स्टार्ट स्टॉप सर्किट मॉनिटर द लॅम्प करंट अंडर शॉर्ट सर्किट अँड नो लोड ऑपरेशन. ठीक आहे, शॉर्ट सर्किट झालं, नो लोड ऑपरेशन झालं, त्यावेळेस ते स्विच स्टार्ट स्टॉप स्विच काय होतं ऑपरेट व्हायला लागतं. म्हणजे इट प्रिव्हेंट्स द इग्निशन ऑफ फॉल्टी लॅम्प, म्हणजे लॅम्प जर फॉल्ट झाला त्याचं इग्निशन होत नाही. जर इग्निशन झालं तर काय होईल, ते प्रॉब्लेम येतील. तिथं इग्निशन झालं म्हणजे ते लॅम्प तर खराब झालेलं आहे, मग तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो, फायर पकडू शकतं. अँड स्विचेस द बलास्ट ऑफ इन द इव्हेंट ऑफ ओव्हरलोडिंग. ठीक आहे, त्या इव्हेंटमध्ये ते ओव्हरलोडिंगच्या इव्हेंटमध्ये काय करतं ते बलास्ट काय करेल ऑफ करून टाकेल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जर बघितलं, आता आपण थोडंसं आर्टिकल बघा त्यांनी याच्यात दिलं आहे वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अन इलेक्ट्रॉनिक बलास्ट. आता याच्यात बघा काय दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक बलास्ट टेक्स सप्लाय 50 to 60 हर्ट्ज. बरोबर आहे. आता पहिले इलेक्ट्रॉनिक बलास्ट काय करणार आहे 50 to 60 हर्ट्ज सप्लाय घेणार आहे.
त्याच्यानंतर इट फर्स्ट कन्वर्ट्स AC वोल्टेज टू DC वोल्टेज. मी तुम्हाला ते सांगितलं, पहिलं त्यांनी AC घेतलं, नंतर AC टू DC केलं. आफ्टर दॅट फिल्ट्रेशन, DC केल्यानंतर आपल्याला पल्स सेटिंग DC भेटलं, त्याला आपल्याला स्मूथ करायचं. त्यासाठी आपण काय केलं, फिल्ट्रेशन वापरलं ऑफ दी DC वोल्टेज बाय युजिंग कॅपॅसिटर. जे आपण बघितलं त्याच्यात कॅपॅसिटर यूज केलं आहे. नाव फिल्टर DC वोल्टेज इज फेड टू हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन आता आपल्याला DC तर झालं, त्याच्यानंतर आपल्याला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करायचं आहे ते. त्यामध्ये काय केलं, हाय फ्रिक्वेन्सी स्टेज वेअर ऑसिलेशन इज टाईप स्क्वेअर वेव्ह अँड फ्रिक्वेन्सी रेंज आर फ्रॉम 20 kHz टू 80 kHz. इथं दिलेलं आहे 20 kHz टू 80 kHz. ठीक आहे. आता इथं हा यल फॉर्म्युला दिलेला आहे, म्हणजे LDI/T तो इंडक्टन्स आहे. इंडक्टन्सचा फॉर्म्युला का दिला, का ती इंडक्टन्समुळे आपल्याला हेल्प होती हाय फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट करायला. आता इथं बघा, हेन्स आउटपुट करंट विथ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ए स्मॉल अमाऊंट ऑफ इंडक्टन्स इज प्रोव्हाइडेड. इंडक्टन्स तिथं प्रोव्हाइड केलं आहे स्मॉल अमाऊंटचा, की त्यांनी काय होणार आहे की आपल्याला जी हाय फ्रिक्वेन्सी ती तयार व्हायला मदत होणार आहे. त्याच्यानंतर हाय रेट ऑफ चेंज ऑफ करंट ऑन हाय फ्रिक्वेन्सी टू जनरेट हाय व्हॅल्यू. जनरली किती लागतं आपल्याला वोल्टेज, जनरली मोर देन 400 वोल्ट इज रिक्वायर्ड टू स्ट्राईक द गॅस डिस्चार्ज. गॅस डिस्चार्ज करण्यासाठी आपल्याला 400 वोल्ट लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता इथं when the switch is on, the initial voltage across the lamp becomes 1000 volt. बघा आता इथं 400 वोल्ट रिक्वायर फक्त स्ट्राईक करायला, पण मग जेव्हा आपण ऑन करतो, ठीक आहे, तेव्हा आपल्याला किती वोल्ट भेटतात, 1000 वोल्ट अराउंड ड्यू टू द हाय व्हॅल्यू. हेन्स गॅस डिस्चार्ज टेक्स प्लस इंस्टंटेनियसली. बरोबर आहे. लवकर गॅस तुमचं काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे कारण की आपण त्याच्यात वोल्टेज वाढवलेलं 400 वोल्टच लागतं आहे, तर पण आपण किती दिलं, त्याला 1000 वोल्ट दिला, म्हणजे गॅस काय होईल आता लवकर प्रोड्यूस होईल. त्याच्यानंतर इथं बघा आता लास्ट काय आहे, वन्स डिस्चार्ज प्रोसेस इज स्टार्टेड द वोल्टेज अक्रॉस द लॅम्प इज डिक्रीज. म्हणजे डिस्चार्ज तुमचा आता डिस्चार्ज प्रोसेस झाला, म्हणजे तुमचा लाईट ऑन झाला, तर तुम्हाला जे वोल्टेज होणार आहे ते 230 ते 125 वोल्टेज आपल्याला लागतात. नेहमी आपल्याला एवढं वोल्टेज लागत नाही. अँड देन दिस इलेक्ट्रॉनिक बलास्ट अलाउज लिमिटेड करंट टू फ्लो थ्रू दिस लॅम्प. म्हणजे तेवढंच लिमिटेड करंट कंटिन्युअस फ्लो व्हायला लागेल 230 ते 125 वोल्ट. दिस कंट्रोल ऑफ वोल्टेज अँड करंट इज डन बाय द कंट्रोल युनिट ऑफ इलेक्ट्रॉनिक बलास्ट. म्हणजे जेवढं आपण कंट्रोल युनिट जे यूज केलेले त्या कंट्रोल युनिटने काय होणार आहे की हे वोल्टेज आपल्याला कमी भेटणार. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक बलास्टमध्ये एवढंच आहे. फक्त त्याच्यात लक्षात ठेवा आता की आपण पहिलं AC करतो. ठीक आहे. फर्स्ट एकदा प्रोसेस बघू. बघा आपण पहिलं सुरुवातीला त्याला 50 हर्ट्ज दिला, 50 हर्ट्ज म्हणजे AC दिला. AC दिल्यानंतर त्याला आपण काय केलं, परत DCमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. DCमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याला आपल्याला पल्सेटिंग DC भेटली, एकदम स्मूथ DC लाईन नाही भेटली, म्हणून आपण फिल्टर वापरले. फिल्टर वापरल्यानंतर तो DCमध्ये झाला. परत त्या DCचा आपण काय केलं, हाय वोल्टेजमध्ये हाय फ्रिक्वेन्सीमध्ये प्रोड्यूस केला विथ द हेल्प ऑफ द ऑसिलेटर आणि इंडक्टन्स वगैरे ते वापरून आपण त्याला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट केलं. हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर म्हणजे आपल्याला आता त्याला 1000 वोल्ट भेटले. 1000 वोल्ट काय करायला, आता ते डिस्चार्ज करा. डिस्चार्ज झाल्यानंतर मग एकदा लॅम्प ऑन झाला की आपल्याला किती भेटेल वोल्ट, 230 वोल्ट भेटेल. ठीक आहे. 230 वोल्ट टू 125 वोल्ट भेटेल आणि ते नॉर्मल वोल्ट तुमचं कंटिन्यू तेवढंच होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ते जास्त होणार नाही, कमी होणार नाही. फक्त मधले पॅरामीटर त्यांनी हा ब्रिज वगैरे, आता ब्रिज आपल्या AC टू DC, पण त्यांनी काय केलं ते याच्यासाठी वापरलं, म्हणजे कन्वर्ट करायसाठी, असं तिथं म्हटलेलं आहे. कन्वर्टर ॲक्च्युली ते ब्रिज कन्वर्टर वगैरे असेल ते कन्वर्टर त्यांनी काय केलं DC टू AC करण्यासाठी वापरलेलं आहे. ओके. तर याच्यात बघा अजून काय प्रॉब्लेम असेल तर काय समजलं नसेल तर नंतर विचारा, कारण की हा टॉपिक थोडासा मेन आहे, थोडं इलेक्ट्रॉनिक्स पार्ट त्याच्यामध्ये, त्यामुळे थोडीशी अडचण येऊ शकते. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये अजून एक इथं बघा जे यांनी म्हटलेलं आहे, हां इथं हा ब्रिज जे म्हटलेलं आहे बघा, इथं हा ब्रिज ॲक्च्युली हा ब्रिज आहे. आता ब्रिज फक्त हा ब्रिज म्हटलं का तर आपण काय म्हणतो AC टू DC, पण याच्यात ते काय केलं कन्व्हर्टर आहे, म्हणजे ते इथं इन्व्हर्टर म्हटलेलं. ठीक आहे. कन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर. कन्व्हर्टर म्हणजे काय करतो AC टू DC, पण इथं आता हा ब्रिज म्हटलं फक्त, पण हा ब्रिज त्यांनी काय केलं इन्व्हर्टर म्हटलं, इथं इन्व्हर्टर म्हटले, म्हणजे ते काय करायला आता इथं DC टू AC करेल. ठीक आहे. पण ब्रिज म्हटलं तर AC टू DC करेल. आता त्यांनी काय म्हटलं, द कंट्रोल इन्व्हर्टर जनरेट्स हाय फ्रिक्वेन्सी AC वोल्टेज ऑफ 20 फ्रॉम द स्मूथ अँड DC वोल्टेज. म्हणजे बघा आता हा इन्व्हर्टर आहे, पण इथं यांनी नाव दिलं हा ब्रिज, पण हा ब्रिज म्हटलं आपण काय म्हणतो AC DC, पण तसं नाही, उलटं केलेलं. ठीक आहे. हे इन्व्हर्टर आहे, त्यांनी हा ब्रिज म्हटलेलं. बरं बाकीचं आता याचं फर्स्ट युनिट आपला संपलेला आहे, तर आपण आता सेकंड युनिट उद्यापासून स्टार्ट करू. ठीक आहे. त्याचं पहिलं क्लासिफिकेशन बघू, त्याच्यामध्ये हिटर्स कोणते कोणते, मग 1 बाय 1 आपण एक एक कंप्लीट करू. ओके. ठीक आहे. आपण आता इथं स्टॉप करू. थँक्यू.